लढा झाला। आमचे पूर्वी सांगित होते पूर्वीचे लोक की तिथं मोठा लढा झालेला आहे, तिथं जायचं। 500 मारायला 28,000 पेशव्याला मारून 3.5 दिवस लढा चालला म्हणा, असं आमचे पूर्वीचे लोक सांगत होते। त्याच्यामुळं आम्ही तिथं चाललो, मानवंदना घ्यायसाठी चाललेले आहोत। माझं नाव रमाबाई रमेश कांबळे, राहणार तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। आज सकाळी 4 वाजल्यापासून गाड्या चालू केलेल्या आहेत PMPML आणि आपलं कुस्ती मैदान तर पेरणे फाट्यापर्यंत फ्री सर्व्हिस आहे। 300 गाड्या सोडलेल्या आहेत फ्री सर्व्हिसला। बाकीच्या शिक्रापूर वक्फ बोर्डच्या तिकडे आहे। 1818 साली भीमा कोरेगावमध्ये 500 शूरवीर महाराजांनी सत्ता उलटवून टाकली आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याला आम्हाला संदेश दिलेला आहे। आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी येतो आणि शाहू फुले आंबेडकरांचा जो समतावाद आहे, बंधुत्ववाद आहे, तो आम्ही काय करतो, तो निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। सामाजिक कार्यामध्ये आम्ही सक्रिय आहोत आणि आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर भीमा कोरेगावमध्ये आल्यानंतर आमच्या पूर्वजांनी केलेली जे शौर्य आहे त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा म्हणून आम्ही मानवंदना देण्यासाठी प्रत्येक वर्षी या ठिकाणी उपस्थिती लावतो आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही काम आलेलो आहे। आमच्या वर्षी पण स्टॉल लावला होता, ह्या वर्षी पण लावला आहे। ह्या वर्षी एकदम व्यवस्थित चांगला मी लक्ष्मण कांबळे, सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा यवतमाळ येथून आज भीमा कोरेगाव 206व्या शौर्य दिनाच्या मानवंदनेसाठी इथं आम्ही सर्व जे 1818ला महार शिवसैनिकांनी पेशव्यासोबत लढाई करून त्यांना नेस्तनाबूत केले आणि विजय प्राप्त केला, आज त्या निमित्त 206व्या दिनाच्या औचित्य साधून आम्ही सर्व इथं आलेलो आहोत। इथं सैनिक लाखोच्या संख्येने जमा झालेला आहे आणि दरवर्षी याची इथं येऊन आम्हाला विजय स्तंभाला मान देऊन एवढं समाधान आणि आम्हाला गौरवशाली वाटत आहे की पुढच्या पिढीला याचा आम्ही काहीतरी उदाहरण किंवा याची प्रशंसा किंवा कहाणी आम्ही सांगू इच्छून त्यांना प्रोत्साहित करू, एवढं बोलून थांबतो। धन्यवाद। जय भीम। मी प्राध्यापक अंबादास वानखेडे। आज पुसद जिल्हा यवतमाळ ह्या ठिकाणाहून 206व्या ह्या शौर्य दिनानिमित्त या ठिकाणी मानवंदनेच्या कार्यक्रमाला मानवंदना देण्यासाठी या शौर्य दिनानिमित्त इथं उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणी प्रथमतः सर्व जनता जी या ठिकाणी उपस्थित राहते ती अगदी ह्या मानवंदनेसाठी उपस्थित राहते आणि प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी व्यवस्था चांगली ठेवलेली आहे, परंतु याहीपेक्षा प्रशासनाने यापेक्षा अधिक चांगली व्यवस्था कशी करावी अशी मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो आणि सर्व जनतेला शुभेच्छा देतो। धन्यवाद। इथे आमचं नाही का सर्विसवर झालेला आहे, इथं लोक असे मेलेले आहे, इथं याच्यानं आम्हाला या लागते, आमचा अभिमान आहे, इथं आलो तर आम्ही विजय स्तंभाला दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सलामी देण्यासाठी पण जी सुविधा पाहिजे होती ती सुविधा अजून आपल्याला दिसत नाही। कारण की एवढं मोठं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहून तुम्हा आम्हाला अधिकार दिला आहे, पण या सरकाराला अजून जाग येत नाही। कारण की गाड्या बंद करून टाकल्या, ज्या गाड्या चालू ठेवायला पाहिजे होत्या त्या गाड्या बंद करून टाकल्यात आणि ज्या ड्रायव्हरवर दंड पुकारलेत 50 लाखाचा 10 लाखाचा, तर हे चुकीचं आहे। असं भारत चालेल का? कारण की येणारा दिवस हा खूप चांगला असला पाहिजेत। हे 2024ला जे इलेक्शन होणार आहे ते इलेक्शन सर्व बहुजन लोक एकत्र आले पाहिजेत आणि खरं संविधान लोकशाही पद्धतीने हे वागलं पाहिजेत। पण आताचं जे सरकार आहे ते हुकुमशाही आणतं का काय अशी भीती निर्माण झाली आहे। पर कर्नाटक आहे, बिजापूर डिस्ट्रिक्ट इंडी तालुका, लचण म्हणून एक बारीक गाव आहे। मी तिथून आहे ना 1 जानेवारी विजयस्तंभासाठी अभिवादनासाठी आलेले आहे। आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुक्यामध्ये राहतो, नायदेव येथील राहतो आणि तिथून आम्ही इथे आलेलो आहोत। तर मित्रो, सर्वांना क्रांतिकारी एक शौर्याचा, एक स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा जयभीम करतो। इथे आलेल्या सर्व धम्मोपासक उपासकांना
आणि सहान बालिकांना एक क्रांतिकारी जयभीम करतो. मित्रो, आजचा दिवस आज आपल्यासाठी एवढा महत्त्वाचा आहे की आज खरोखर आपल्यासाठी एक प्रकारचं स्टँड निर्माण झालेलं आहे. आज आपल्यासाठी एक अस्तित्व निर्माण झालं, आपल्यासाठी एक गर्वाचा दिवस आहे की 5,000 वर्षापासून आपली हे जनता होती, मूलनिवासी आपण होतो. आपल्याला या मनुवादीने, पेशवाईने, सनातन धर्मालोकांनी की आपल्याला कूटनीतीने हरवलं आणि आपल्याला पायाखाली तुडवलेलं आहे आणि या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली आणि आपले हाल केले. आपल्या गळ्यामध्ये मडकं होतं, आपल्या कमरेला फडा होता आणि आपल्याला दिवसभर गावामध्ये हिंडण्याची बंदी होती, शिक्षणाची बंदी होती, अनेक प्रकारच्या बंद्या होत्या. अशा प्रकारे आपल्या हजारो पिढ्या मातीत गेल्या, परंतु आपल्याला कोणीही वर काढलेलं नाही. परंतु हे जे भूमी आहे, ही भूमी आपल्यासाठी एक प्रकारचं एक महार रेजिमेंटनी इथे लढाई केलेली आहे. पेशव्यांचं आणि इंग्रजांचं इथे लढाई झाली होती. अगोदरच आपल्या शीतनाग हे सेनापती होते, त्यांनी सांगितलं होतं पेशव्यांना की बाबा हो, आम्ही जर तुमच्या बाजूने लढलो आणि ही जर लढाई तुम्हाला जिंकून दिली, आपण जर जिंकलो तर तुमच्या राज्यामध्ये आम्हाला आणि आमचे जे जमात आहे, इथले मूल निवासी अस्पृश्य आहोत, यांना काय स्थान असेल. परंतु त्यांनी सांगितलं की तुम्हाला या सुईच्या टोकावर आहे तिथंसुद्धा स्थान मिळणार नाही आणि त्यांनी त्यांचा अपमान केला आणि ते खूप मोठ्या अपमानाने पेटून उठले आणि इंग्रजांच्या बाजूने या भूमीमध्ये ते लढले आणि ती लढाई केवळ 500 महारांनी 28,000 महारांना हरवलं. केवळ 28,000 नाही तर ते ॲक्च्युली 35,000 आले होते. परंतु महारांची एवढी दडपशाही होती, एवढे ते महारांना घाबरत होते, स्वाभिमानी महार होते की ते त्यांना बघून 6,000 नुसतं पळून गेले आणि उरलेले 28,000 होते ते पेशव्यांना नेस्तनाबूत या भूमीमध्ये केलं आणि त्यांना हरवलं. आणि आपल्या इथे या सर्व महार लोकांना, स्पृश्यांना एक मानाचं, अस्मितेचं स्थान मिळून दिलं मित्र. म्हणून हे सगळं आपले लोक इथे त्यांना मानवंदना देण्यासाठी येतात आणि सर्वांनी इथे गर्वाने यायलाच पाहिजे. एवढंच इथे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आम्ही नांदेडहून आलो आहोत. आम्ही ते विजयस्तंभासाठी आलेलो आहेत मानवंदना द्यायला. नांदेडहून आलेलो आहोत. हिंगोली या ठिकाणाहून आलो आहे मानवंदना देण्यासाठी. तर इथं भरपूर अशी पब्लिक आहे, पण इथं आमची जे आम्ही हिंगोलीहून आलो, इथं नेट नाही, काही नाही. जे बाकीच्या सभा वगैरे होतात त्या भरपूर असे म्हणजे नेटचा वगैरे वापर केला जातो. पण आपली जी आताची जनता आहे ती कोणत्याही याच्यावर म्हणजे आमचे व्हॉट्सअपचे वगैरे सगळे नेट नाही चालू, काय नाही. त्यामुळे आम्हाला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की आजच्या दिवशी का नेट तुम्ही बंद केलं आहे. आमचा एक हे आहे, कारण तुम्ही बाकीच्या सभा वगैरे असलं तर त्या तुम्ही सगळं मीडियावर, सोशल मीडियावर दाखवता. पण हे आज नेट आमच्या मोबाईलवर नसल्यामुळे कारण आम्ही गावाकडून एक मोठा काहीतरी म्हणजे ह्याच्यासाठी आलो की समाजासाठी काहीतरी आपण हे करावं, ते संदेश देण्यासाठी आलो. पण इथं कसं आम्हाला ज्या नेटचं जे हे होतं ते आमचं एक ते जे पोलीस यंत्रणा आहे ती एकदम मस्त आहे. कारण जिथं बघावं तिथं एकदम पब्लिकसाठी एकदम सुरक्षित आहे. एक चांगल्या प्रकारे पोलीस यंत्रणा काम करत आहे. अंत्यप्रज्ञाशील मुक्काम पोस्ट थडीपोनी, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर. दोन्ही कानाने 100% बहिरा. परंतु तुम्ही काहीतरी चांगलं विचारत आहात म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जगामध्ये दुःख आहे, दुःख अनेक प्रकारचं आहे. दुःख दूर होऊ शकते आणि दुःख करण्याचा मार्ग आहे. 4 राजरस्ते भगवान सांगितलं आहे. आणि आत्मा आणि परमात्मा याच्या भानगडीत पडणे मूर्खपणा. आत्माही कोणी पाहिला नाही, परमात्माही पाहिला नाही. ती श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. विज्ञानयुग आहे म्हणून विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आता भारताने चंद्रयान, सूर्यान सोडलेले आहे. अशा पद्धतीने जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. जे का रांजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. दगडाचा देव वड्राचं भेव, सोन्याचा देव चोराचं भेव, लाकडाचा देव अग्नीचं भेव, मातीचा देव पाण्याचं भेव. देवाचं दैवत्व नाही दगडात, देवाचं दैवत्व नाही सोन्यात, देवाचं दैवत्व नाही लाकडात, देवाचं दैवत्व नाहीत, देवाचं दैवत्व आहे सर्व ठाई. आचरण करा आणि पहा काही. जे का रंजले गांजले, त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हमरो, क्या 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 ऐसी करनी कर चलो जग में, हम हंसे जग रोए.
संत कबीर महाराज। मन चंगा तो कठीण गंगा संत रविदास। विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ हे सर्व अविद्येने केले। म्हणून शिका, संघटित व्हा आणि न्यायासाठी संघर्ष करा। नमो बुद्धाय, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय। आणि सगळ्या भीमसैनिकांना जे लाखोच्या संख्येने इथं आले त्या सगळ्यांना असं स्नेह जय भीम। खरं तर हा शौर्य दिन साजरा होतो, ही वर्षाची सुरुवात आहे। शौर्याच्या प्रतीकानं, शौर्याच्या स्फूर्तीनं हा समाज सगळा येथे येऊन ऊर्जा घेऊन जातो। बाबासाहेब जिथं गेलेत समाज इतका उत्स्फूर्त आहे की बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालण्यासाठी समाज तत्पर आहे, हे यातून दिसून येतं। खरं तर या लढाईशी या समाजाचा थेट आज एवढा संबंध नाही, पण बाबासाहेब इथे आले होते आणि बाबासाहेबांनी इथून संदेश दिला की इथं येऊन तुम्हाला कळेल की तुम्ही भेडबकरीचे अवलाद नाही तर तुम्ही सिंहाचे छावे आहात, आणि हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही या भूमीत या। हे बाबासाहेब 1927च्या 1 जानेवारीच्या दिवशी सांगतात आणि हा समाज उत्स्फूर्तपणे बाबासाहेबांचा हा आदेश मानतो। मला वाटतं या समाजाने पुढे बाबासाहेबाचा हा आदेश घेऊन जाताना इथं येऊन नेमकं आम्ही काय घेऊन चाललो हा प्रश्न पडतो, आणि हा समाज काय घेऊन जातो हे सांगावं लागत नाही जगाला। म्हणजे करोडोंची पुस्तकं, लाखोंची गर्दी आणि विचारांची मस्तकं, माझ्या या पुस्तकामध्ये प्रकरण आहे की आज स्थिती काय आहे समाजाची, की लाखोंची गर्दी, करोडोंची पुस्तकं आणि विचारांची मस्तकं समृद्ध होत आहेत। या विचारांची जी मस्तकं समृद्ध होत आहेत, आज शासनाचा आकडा आहे की 25 लाखाची गर्दी इथं येईल, दिवसभरात ती होईल। काल दिवसभर ही लाखो लोक होते। या 25 लाखाच्या गर्दीतून दरवर्षी 25 IPS, 25 IAS, 25 क्लास 1, क्लास 2 अशा दर्जाचे अधिकारी निर्माण व्हावेत, त्यातून राजकीय अस्तित्व निर्माण करता यावं या समाजाला, हे बाबासाहेबांना अपेक्षित आहे। 1900 साली बाबासाहेब सांगतात की तुम्ही राज्यकर्ते व्हा, शासनकर्ते व्हा। ते शासनकर्ते म्हणजे तेव्हा हा 500 सैनिक हातात तलवार घेऊन लढला, ती त्या काळाची गरज होती। संस्थानिकांचा देश होता तेव्हा, स्थानिकांची, आणि इथल्या पेशव्यांनी जी मनुवाद लादला होता, अस्पृश्यता लादली होती, त्या विरोधातली लढाई होती। आणि म्हणून तेव्हा सैनिकांना, 500 सैनिकांना, शूरवीरांना आम्हाला आमचं अस्तित्व दाखवण्यासाठी लढायचं आहे। मग तो कोण इंग्रज आणि कोण हा पेशवा, कारण पेशवा आम्हाला जर गुलाम करत असेल तर तो आमचा कसा होता। तो देशातल्या कित्येक बहुजनांना अस्पृश्य केलं, इथल्या माणसांना तुम्ही जगणं नाकारलं, गळ्यात मडकं, पाठीला झाडू बांधला। हे देशप्रेम ह्यांनी कुठून आम्हाला शिकवत आहे। आमचं देशप्रेम हे आहे की ह्या देशाचे मूळ मालक आम्ही आहोत, आणि हे या 500 सैनिकांनी दाखवून दिलं। आणि त्यांच्या विजयाचा हा स्मरणाचा आणि शौर्याचा, अभिमानाचा सलाम करण्याचा हा दिन आहे। इथे येऊन बाबासाहेबांच्या संदेशातून हा अर्थ घेऊन जा की बाबासाहेब 19व्या शतकात सांगतात की तुम्हाला इथे येऊन कळलं पाहिजे की तुम्ही कुणाचे अवलाद आहात, सिंहाचे छावे आहात। लोक पुस्तक घेऊन जातात, विचार घेऊन जातात, इथून चळवळी उभा राहतात, इथून लोक एकमेकांना विचार देतात। मला आता पुढचं पाऊल लोकांना हेच विनंती करायची की आपण ज्या लाखोच्या संख्येने एकत्रित येतोय, हीच लाखोंची संख्या मतदानामध्ये, मतदान करताना त्या विचाराने प्रवर्तित झाली पाहिजे की आपल्याला बाबा आपला योग्य माणूस निवडायचा आहे। म्हणजे कोण निवडला पाहिजे ह्याचा विचार इथं या लाखोच्या जनसमुदायाने करून घरी गेलं पाहिजे। या स्तंभासमोर, चैत्यभूमीवर, दीक्षाभूमीवर हा प्रण झाला पाहिजे की मला योग्य माणूस निवडायचा आहे, ना की मला जाती धर्मावरती फक्त मतदान करायचं आहे, पैशावरती मतदान करायचं आहे, किंवा कुठल्या त्यांनी दाखवल्या आमिषावर मतदान करायचं आहे। मला बाबासाहेबांच्या विचारांचा माणूस उभा करायचा आहे। बाबासाहेबांच्या विचारांची सत्ता आली पाहिजे, किंवा सत्तेत बाबासाहेबांच्या विचारांची माणसं असली पाहिजेत। हा विचार माझ्या नव्या पिढीनं घेऊन गेलं पाहिजे, ही विनंती तुमच्या माध्यमातून या नव्या पिढीला मी करतो। जय भीम, जय भारत। शौर्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा, आणि सरसेनापती शिदनाक व त्या तमाम बटालियनला आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 206 वर्षापूर्वी सरसेनापती शिदनाक यांच्या नेतृत्वाखाली इथल्या सामाजिक विषमतेच्या विरोधात असलेल्या लढ्याला जे नेतृत्व लाभलं होतं, त्याचाच वसा आणि वारसा आपल्याला लढाईपासून तर कायद्याच्या लढाईपर्यंत बाबासाहेबांनी, विचारांच्या लढाईपर्यंत बाबासाहेबांनी आपल्याला आणून दिलेला आहे। आणि त्याच आदर्शांना समोर ठेवून आपण उपकृत या भावनेने आज या ठिकाणी एकत्र येतो, कारण बाबासाहेबांनी म्हटलं आहे की आपल्या पूर्वजांचा इतिहास शौर्यशाली आणि गौरवशाली आहे। तर गौरवशाली इतिहासाचं स्मरण हे भूतकाळातल्या घटनांकडून प्रेरणा घेऊन भविष्याची दिशा आणि दशा ठरवतं। त्यासाठी इथे तमाम नव्हे तर सकाळपासून रात्रीपासून बघते की अगदी कर्नाटकात, तामिळनाडू, बंगाल
अगदी पूर्ण देशभरातल्या सगळ्याच राज्यातून जिथे जिथे बाबासाहेबांना आपला उद्धार करता समजतात असे नागरिक आलेले आहेत. ही एक वेगळी प्रेरणा आहे, ही एक वेगळी भावना आहे की बाबासाहेबांनी आम्हाला माणसात आणलं, तर त्या उपकारापोटी आम्ही बाबासाहेबांनी सांगितलेल्या पाऊल वाटेवर चालत जात आमचा इतिहास आम्ही न्याहाळतोय आणि त्याला पुढे घेऊन जातोय. या भावनेतून सगळे एकत्र येतो. कायम आपण सगळे असंच हे सगळं एकत्रित राहूयात. बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या रूपाने जो मानवमुक्तीचा जाहीरनामा दिलेला आहे, आपल्या हक्क आणि अधिकारांसाठीचा जो काही गाभा दिलेला आहे, त्याला घेऊन देखील आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. त्या अधिकाधिक समजून घेत आपण बघू शकतो की जगात सगळ्याच ठिकाणी यात्रा होतात, मेळावे होतात, लोक नवस करतात, नारळ फोडतात, उदबत्त्या ओवाळतात, पण बाबासाहेबाच्या नावाने एकत्र आलेली माणसं जाताना डोक्यावर मोठे मोठे पुस्तकांचे गाठोडे घेऊन जातात. हे बाबासाहेबांच्या नावाने आलेली माणसं ज्यावेळी पुस्तकांची गाठोडी घेऊन जातात तर ते विचार नेतात, पुढच्या पिढीसाठी प्रेरणा नेतात आणि बाबासाहेबांनी आपल्या पुढच्या 1000 पिढ्यांसाठी एक मुक्तीचा मार्ग कसा उभा करून ठेवला आहे हे सगळं सूत्र ते घेऊन जातात. बाबासाहेब आंबेडकर विजडम बुक फेअर या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे सामाजिक न्याय विभागाने. महाराष्ट्र शासनाच्या प्रचंड प्रतिसाद आहे. चैत्यभूमीला देखील असतो, भीमा कोरेगावला देखील आहे, दीक्षाभूमीला देखील असतो. भीम अनुयायी आता एकत्र येत आहेत. पुढच्या भविष्यासाठी आपल्याला काय करता येईल याची रणनीती ठरवते. सामाजिक दिशाभूल करण्यामध्ये इथल्या अभिजनवादी आणि ब्राह्मण्यवादी राजकारण्यांनी बाबासाहेब आमच्यातून गेले त्यावेळी दुसऱ्या दिवशी पेपराला बातमी होती दलितांचे बाबा गेले. बाबासाहेब कुणी एकाचे नव्हते, बाबासाहेब तमाम मानवतेचे आहेत आणि मानवतेच्या माणसाला जातीच्या जोखड्यात अडकवणाऱ्या अभिजनवादी वृत्तींनी बाबासाहेबांची लीडरशिप ही सर्वसमावेशक न ठेवता एककल्ली केली आणि त्यामुळे राजकीय दिशाभूल करणं हे इथल्या अभिजनवाद्यांचं नेहमीचंच षडयंत्र आहे. आजच्या क्षणालाही आम्ही बघू शकतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या मार्गाने जो काही इथल्या वंचित बहुजनांच्या राजकीय एकीकरणाची मोठ बांधली जाते त्याची दिशाभूल करण्याचं काम इथे होतं आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून आम्ही बघतोय की आम्ही इंडिया अलायन्ससोबत तयार आहोत मोदींना पछाडण्यासाठी, पण इंडिया अलायन्सची मानसिक तयारी नाही आहे, कारण इंडिया अलायन्सचं काय साठवलोटं ठरलं आहे आम्हाला माहीत नाही. पण आम्ही तयारच आहोत आणि कायम राहू. मी म्हणेन की आता आपल्याला राजकीय एकजूट करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी आम्हाला सांगून ठेवलं आहे की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला शासनकर्ते जमात व्हायचं आहे. शासनकर्ते होण्यासाठी एकजूट बांधावी लागेल. मी आवाहन करेल आपल्या न्यूजच्या माध्यमातून तमाम वंचित बहुजनांना की आदरणीय बाळासाहेबांनी बांधलेली ही राजकीय एकजुटीची मोठ जी आहे त्या छत्रछायेखाली एकत्र येऊ आणि आंबेडकरी राजकीय पर्यायाशिवाय या देशाला तारणारा दुसरा पर्याय नाही आहे हे लक्षात घेऊ आणि आपण आपल्या विचारांचं सरकार आता राज्यात आणू. ब्राह्मण्यवादाला बळी पडतोय म्हणण्यापेक्षा ब्राह्मण्यवाद इट्स कॉल अ चॉकलेट. ते वेगवेगळ्या रॅपरमध्ये येतं, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येतं आणि नेहमीच माणसाला गोड गोष्टीची जास्तच हौस असते, पण त्या गोडात विष आहे हे आपण विसरतो, कारण अतिरेकाने खाल्लं तर डायबिटीज होईल. म्हणून ब्राह्मण्यवाद हा डायबिटीजसारखा आहे. तो सुरुवातीला गोड वाटतो, नंतर रक्त पोखरायला लागतो. ब्राह्मण्यवादाला बळी पडणं तर आपण बघू शकतोय देशात काय वातावरण आहे. देशात बसलेलं भाजपाचं सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आयडिओलॉजीला, गोळवलकरांच्या ब्राह्मणिकल थॉट्सला पुढे घेऊन जाणार आहे आणि त्याचा विरोध करत असताना आपल्याला त्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतील. ब्राह्मण्यवाद जो चमत्कार आणि नमस्कार म्हणजे आमचे एक शाहीरदादा आहेत, शाहीर संभाजीदादा भगत, नेहमी म्हणतात की भीमपुतळ्यात बंद केला बाई, त्याच्या वैऱ्यांनी जेरबंद केला बाई. तर आपण पुतळ्यातला बाबासाहेब न शोधता ग्रंथातला बाबासाहेब शोधू, विचारातला बाबासाहेब शोधू. बाबासाहेब, मी तरी नेहमी म्हणते की बाबासाहेब माझ्या जगण्याचा भाग झाले पाहिजे. बाबासाहेब माझ्या जगण्याचा भाग झाले तर समोर शत्रू कितीही ताकदीचा असो, आमची ढालच एवढी ताकदीची आहे की समोर कितीही चांगली तलवार येऊ तिचे तुकडे पडतील, आमची ढाल जागची हालत नाही.